जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आज आपण मनाच्या श्लोकामधला 134वा श्लोक घेणार आहोत. आज त्याचं निरूपण आपल्याला करायचं आहे. तो श्लोक काय आहे? नसे गर्व अंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्षी योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, इति लक्षणे जाणीजे योगी राणा. त्याचं हिंदी संस्करण आहे, नहीं गर्व और सदा विरागी, क्षमा शांति सह दयार्द्र योगी, नहीं लोभ नहीं क्षोभ दीनता, यही लक्षण से महायोग्यता. आता आपण विचार करायला सुरुवात केली तर नसे गर्व अंगी सदा वितरागी. आपल्याला असं वाटेल की नसे गर्व अंगी म्हणजे अंगात गर्व नसणे हे पण पाहिजे आणि तो वितरागी पण व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटेल. पण लक्षात ठेवा, ही एका नाण्याची दोन बाजू आहेत. नसे गर्व अंगी, ज्याच्या अंगात गर्व नाही तो वितरागी होतोच, तेव्हा निराळ काही करावं लागत नाही. कधी कधी आपण बघतो बघा, लोक असं म्हणतात की अधर्म का नाश हो, धर्म का जय हो. आता अधर्म का नाश हो म्हणायची, धर्म का जय हो म्हणते, आता अधर्म का नाश हो म्हणायची गरजच नाही, ते होणारच आहे. आणि म्हणून एकातून दुसरी गोष्ट निर्माण होणार असेल तर त्याला निराळ काही करायची गरज नसते. तसं नसे गर्व अंगी, अंगात गर्व नसेल तर तो वितरागी होणारच आहे. पण कोणी असं म्हणेल, हां मग मी गर्व सोडला असं म्हणेल. पण इतकं सोपं आहे का ते? गर्व कशा कशाचा होतो ह्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. गर्व म्हणजे अहंकार. अहंकार कशा कशाचा होतो? शक्तीचा होतो, संपत्तीचा होतो, तारुण्याचा होतो, अधिकाराचा होतो, ज्ञानाचा होतो, वैराग्याचा होतो, सौंदर्याचा सुद्धा गर्व होतो. शक्तीचा अहंकार म्हणजे काय? शक्तीचा गर्व म्हणजे काय? जरा व्यायाम केला, जरा असं शरीर दंडाकट झालं की असं वाटतं की कुठेतरी ती ताकद वापरावी, कोणाला तरी दाखवून द्यावं, किसी को दिखा दूंगा वगैरे असं काहीतरी डोक्यामध्ये असतं. हे जे येतं ते काय येतं? अंगात ताकद आहे, खुमखुमी आहे की कोणीतरी भांडावं, कोणातरी लढावं, कोणाला तरी दोन ठोसे द्यावेत. हा जो अहंकार आहे ना, हा अहंकार तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जातो. शक्तीला पण संयमाची गरज असते. ज्या शक्तीला संयम नाही ती शक्ती निरुपयोगी आहे. लक्षात ठेवा, निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट आपापली मर्यादा पाळतं. निसर्ग तेव्हाच मर्यादा तोडतो जेव्हा तुम्ही तेव्हा तोडायला भाग पाडता. आपण ज्या वेळेला झाडं तोडतो, जंगलं तोडतो आणि जंगलं तोडल्यानंतर म्हणतो काय हो उन्हाळा वाढला, काय हो पाऊस कधी पडतो, काय? ह्याचं कारण आहे कारण निसर्गाने नियम तोडला नाही आहे, नियम आम्ही तोडला आहे. आणि तो आम्ही जो नियम तोडला आहे तो तोडला हे दाखवून देण्यासाठी निसर्गाला अनिच्छेने नियम तोडावा लागतो. समुद्र कधीही त्याचा नियम तोडत नाही. लक्षात ठेवा, त्याची मर्यादा ठरलेली आहे, तिथपर्यंत भरती आहे तिथपर्यंत जातो, ओटी आहे तर कुठपर्यंत जायचं ठरलं आहे त्याचं. पण सुनामी कधीतरी येते. काय येते? त्याचं कारण आहे कारण आम्ही समुद्र हटवायला जातो, आम्ही समुद्रावरती आणखीन 50 गोष्टी करायला जातो. शेवटी त्याच्या पण काय मर्यादा आहे, त्याची काही सहनशक्ती आहे. मग एक झटका केव्हा तरी तो देतो आणि दाखवून देतो की नाही बाबा तू काय करू शकत नाही, मी ठरवता वाटेल ते घडवू शकतो. तर शक्तीच्या बाबतीत कसं आहे, शक्ती आज आहे की माणसाला असं वाटतं काहीतरी करावं, आणि ती शक्ती नुसती पैशाची नसते, बुद्धीची पण असते. कधी माणसाला असं वाटतं की माझ्या बुद्धीत खूप ताकद आहे आणि मी वाटेल ते घडवू शकतो. पण त्याला हे कळत नाही की त्याच्या बुद्धीला मर्यादा आहे. निसर्ग अपरंपार आहे, प्रचंड मोठा आहे. नेचरला कोणीही पूर्णपणे 100% जिंकू शकत नाही. पण तसं माणसाला नाही वाटत. माणसाला असं वाटतं की मी काय करून काय नको, म्हणून तर हिटलर निर्माण झाला, म्हणून तो ओसामा निर्माण झाला. असे कितीतरी, हे काय मी हिटलर आणि ओसामा हे काय दोनच नावं घ्यायची गरज नाही, अशी कितीतरी गोष्टी निर्माण झाल्या. आपल्याकडे सुद्धा जनरल डायर वगैरे जी माणसं होती ज्यांनी जालियनवाला बागामध्ये गोळीबार केला, हे कशाचं लक्षण आहे? हे अहंकाराचंच लक्षण आहे. लक्षात ठेवा, आपल्या अंगात शक्ती आहे आणि ती आता मी दाखवायची आहे, मग तू कुठच्याही पद्धतीने मी दाखवेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. पण माणसाला अहंकार होतो, संपत्ती आली की अहंकार होतो,
मग त्याला असं वाटायला लागतं की मी काहीही विकत घेऊ शकतो, मी काहीही घडवू शकतो, मला कोणी अडवू शकत नाही असं माणसाला वाटतं. शक्तीनी, शारीरिक शक्ती, बौद्धिक शक्ती जसं वाटतं तसं संपत्ती पण एक शक्ती आहे. ती तुम्हाला गप्प बसू देत नाही. बुद्धीची शक्ती अशी गप्प बसू देत नाही, काय ना काहीतरी कृत्या करतच राहते. तसं संपत्तीची शक्ती पण गप्प बसू देत नाही, काही ना काहीतरी करतच राहते. तारुण्य ही पण ही ऊर्जा आहे. म्हणून म्हणतो ना, शारीरिक शक्ती ही ऊर्जा आहे, संपत्ती ही ऊर्जा आहे, तारुण्य ही ऊर्जा आहे. तारुण्य ही पण ऊर्जा आहे. तरुणपणी माणसाला असं वाटतं, अरे सगळे तुच्छ आहेत, मी काही पण घडवू शकतो, मी तरुण आहे, माझ्या अंगात ताकद आहे. हे जर शिकून किंवा न शिकतासुद्धा तुम्हाला जर समजा काही अधिकार प्राप्त झाले, तुम्ही कुठे लोकप्रतिनिधी झाला, तुम्ही कुठे आमदार खासदार झाला, किंवा तुम्ही कुठे, मी ही टीका नाही बरं का, पहिल्यांदा सांगून ठेवतो, पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, ही टीका नाही आहे. पण तुम्हाला कुठेही अधिकार क्षेत्र प्राप्त झालं, मग नोकरीमध्ये असो, समाजकारणात असो, राजकारणात असो, आर्थिक कारणामध्ये असो, कुठेही तुम्हाला अधिकार प्राप्त झाले की मग त्या अधिकाराचा मी किती वापर करून किती नको असं माणसाला वाटायला लागतं. आणि तो अधिकार वापरण्यामध्ये आपण किती चुका करतो हे त्याला कळतच नाही. आणि शेवटी तो चुकीच्या मार्गाने जायला लागतो. आणि म्हणून ऊर्जा आहे, शक्ती, शारीरिक शक्ती ऊर्जा आहे, संपत्ती ऊर्जा आहे, तारुण्य ऊर्जा आहे, अधिकारी पण ऊर्जा आहे, ज्ञान ही पण ऊर्जा आहे. ज्ञानी माणसालासुद्धा असं वाटतं की सगळे अज्ञानी आहेत, मीच फक्त शहाणा आहे आणि आता सगळ्यांना दाखवून द्यायला पाहिजे योग्य काय अयोग्य काय, आणि सगळ्यांना शिस्त लावायला मीच जन्माला आलो असं त्याला वाटायला लागतं. त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे एक वेळ ज्ञानी माणसाची ऊर्जा किंवा त्याचं अहंकार परवडला असं म्हणण्याची वेळ येते किंवा जेव्हा वैराग्यशील माणसाचा अहंकार निर्माण होतो. त्यागी माणसाचा, वैराग्यशील म्हणजे त्यागी माणसाचा अहंकार निर्माण होतो की मी त्यागी आहे आणि मी त्यागी आहे, त्यामुळे सगळं जग भोगी आहे आणि म्हणून मी पुण्यवान आहे आणि बाकी सगळे पापी आहेत आणि या पापी लोकांना सरळ करायला मी जन्माला आलो आहे, असं जे काय वाटत राहतं ना ते वैराग्यशील माणसाला, आणि तो सगळ्यांना शहाणपणा शिकवायला सुरुवात करतो, पण शेवटी स्वतः मात्र कोरडा राहतो. हे जे आहे ना, हे सुद्धा एक ऊर्जा आहे. वैराग्य पण ऊर्जा आहे. हवं असणं ही जशी ऊर्जा आहे तसं नको असणं पण ही पण ऊर्जा आहे. आणि सौंदर्य ही तर ऊर्जा आहेच. आपण विश्वामित्रासारखे कितीतरी लोक त्या सौंदर्यासमोर ढासळले बघतो, तर सौंदर्य ही तर ऊर्जा आहेच. अनेकांना असं वाटतं की सौंदर्य म्हणजे दैवी आहे. कित्येक वेळा एखादं सौंदर्य असं पण असतं की ते जवळ आल्यानंतरच कळतं की हे दैवी नाही आहे, अघोरी आहे, हे वाईट आहे असं कळतं, पण ते शेवटी त्याच्या तावडीत सापडल्यानंतरच कळतं. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत, शक्ती, संपत्ती, तारुण्य, अधिकार, ज्ञान, वैराग्य, सौंदर्य, ह्या सगळ्या ज्या ऊर्जा आहेत ना, ह्या ऊर्जांना जर मर्यादा असेल, या ऊर्जांना जर मर्यादा असेल तर त्यातनं चांगलं निर्माण होतं. रावणाच्या शक्तीला मर्यादा नव्हती. तो म्हणायचा एकोहम द्वितीयो नास्ति भूतो न भविष्यती असं तो म्हणायचा. त्याचा परिणाम म्हणजे तो रावण झाला आणि ज्याने मर्यादा पाळली तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र झाले. लक्षात ठेवा, संपत्तीसुद्धा अनेकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाते, पण अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी संपत्तीचा चांगला विनियोग केला आणि आजही लोक त्यांचं नाव घेतात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात. तरुणपणीसुद्धा नको ते गोष्टी करण्यापेक्षा जेव्हा तारुण्य हे देशभक्तीसाठी, राष्ट्र संरक्षणासाठी किंवा समाजाच्या उद्धारासाठी लावलं जातं, तेव्हा त्या तारुण्याचं सुद्धा लोक कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. अधिकाराचा वापरसुद्धा चांगल्या गोष्टीसाठी केला. अधिकाराचा वापर जर लोकांना न्याय देण्यासाठी केला, लोकांचं रक्षण करण्यासाठी केलं, तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि ज्ञान हे सुद्धा चांगल्या मार्गाने वापरलं गेलं तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. ज्ञानाचा उपयोग असा करू नये की अज्ञानी माणसांचा गैरफायदा घ्यावा. ज्ञानाचा उपयोग असा करावा की अज्ञानी लोकांना ज्ञान मिळावं. वैराग्याचा, त्यागाचा उपयोग हा पाहिजे की जेव्हा तुमच्याशी लोक वाईट वागतात, तेव्हासुद्धा तुम्ही त्यांच्याशी प्रेमानेच वागणार आहात, कारण तुम्हाला काही नको आहे पण तुम्हाला लोकांसाठी करायची इच्छा आहे. आणि म्हणून वैराग्याचा वापर हा समाजाच्या उपयोगासाठी व्हायला पाहिजे. आणि सौंदर्य हे सुद्धा दैवी आहे आणि दैवी असल्यामुळं ते लोकांना चांगल्या मार्गाने नेण्यासाठी वापरता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सौंदर्य हे शरीराचं फक्त नसतं, सौंदर्य हे विचाराचं पण असतं, भावनेचं पण असतं, कर्तृत्वाचं पण असतं. अनेक वेळेला आपण एखादं चांगल्यापैकी एखादं हिमालयाचं एखादं टोक बघतो आणि म्हणतो काय सुंदर आहे, किंवा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण म्हणतो काय बघा किती सुंदर दिसतं आहे, नाही का. ते अनेकांना असं वाटतं की सौंदर्य म्हणजे कुठे स्त्रीचं सौंदर्य किंवा एखाद्या तरुणाचं सौंदर्य तसंच नाही आहे. जे जे काही सुंदर आहे
ती पण ऊर्जा आहे आणि म्हणून त्याचाही वापर चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असा विचार करता, जेव्हा त्याला मध्ये आणता, जेव्हा त्याला नियमात आणता, तेव्हा नियमात आणलं की आपोआपच तो वितरागी झाल्याशिवाय राहत नाही. वितरागी म्हणजे काय? जो रागाच्या लोभाच्या पलीकडे गेलेला आहे. रागाच्या लोभाच्या पलीकडे गेलेला आहे. कारण जेव्हा तो माणूस मर्यादा समजून घेतो, जेव्हा कोणीही आपल्या शक्ती, संपत्ती, तारुण्य, अधिकार, ज्ञान, वैराग्य, सौंदर्य ह्याची एक मर्यादा समजून घेतो. किंबहुना सुंदर असणारी व्यक्तीसुद्धा आत्ता सुंदर आहे, पुढे म्हातारी होणार आहे, म्हातारा झाल्यानंतर ते सौंदर्य राहणार नाही आहे. आणि म्हणूनच जेव्हा तो मर्यादा समजून घेतो आणि मर्यादा समजून घेऊन त्या मर्यादेमध्ये राहून ते विचार करायला लागतो आणि सगळ्यांशी अत्यंत क्षमाशांतीने वागून विचारपूर्वक सर्वांशी दयाबुद्धीने राहतो. क्षमाशांती भोगी, क्षमा आणि शांती भोगणं हे फार कमी लोकांना जमतं. गर्व भोगता येतो, वैराग्य पण भोगता येईल एक वेळ, पण क्षमा आणि शांती भोगणं हे फार कठीण आहे. कारण क्षमा केली, कित्येक वेळा आपण म्हणतो की क्षमा करत जावं, पण क्षमा करणं इतकं सोपं नसतं. क्षमा कोणाला आपण करतो? ज्याने आपल्याला त्रास दिला तेव्हा क्षमा करतो. ज्याने आपल्याला त्रासच नाही दिला तेव्हा क्षमा करण्याचा विचारच कुठे येतो मुळे. आणि त्यामुळे ज्याने आपल्याला त्रास दिला तेव्हा क्षमा करणं म्हणजे त्याने दिलेला त्रास विसरायची तयारी ठेवणं, हे फार अवघड गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्याचं वागणं, तुम्ही कोणाला क्षमा करता हो? तुम्ही त्याला क्षमा करता की जो तुमचा आहे. लक्षात ठेवा, परक्याला क्षमा करणं फार अवघड असतं. तुम्ही क्षमा त्यांना करता की जो तुमचा आहे. तुम्ही मुलाला क्षमा करता, तुमच्या मुलीला क्षमा करता, तुमच्या जावयाला क्षमा करता, तुमच्या सुनेला क्षमा करा एक वेळ, तुमच्या बायकोला किंवा तुमच्या नवऱ्याला तुम्ही क्षमा करा, तुमच्या आईवडिलांना क्षमा कराल, तुमच्या मुलांना क्षमा करा. हे सगळं मान्य आहे. त्याचं कारण आहे, कारण परिस्थिती अशी ते तुमचे आहेत, त्यांच्यावर तुमची माया आहे, तुमचं प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही त्यांना क्षमा का करता? कारण तुम्ही त्यांना तोडू शकत नाही, तुम्ही त्यांना शिक्षा करू शकत नाही आणि म्हणून क्षमा करता. पण ज्या वेळेला बाहेरचा माणूस कोणीतरी तुमच्याशी असा वागतो, चुकीचं वागतो, रागाने वागतो, तुमचा अपमान करतो, तेव्हा त्याला क्षमा करणं ही असामान्य गोष्ट आहे. ही इतकी सहज घडणारी गोष्ट नाही की आणि हे तेव्हाच तुमच्या हातून घडतं जेव्हा तुमचा दृष्टिकोन असा असतो की जसं तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत म्हणता, लहान आहे तो, त्याला काही कळत नाही. आई आणि वडिलांना मुलगा किती मोठा आला किंवा मुलगी किती मोठी आली तरी त्यांना म्हणणं एकच असतं, लहान आहे हो, त्यांना काही कळत नाही, किती समजावून सांगितलं तरी कळत नाही, असं ते म्हणतात. तसं ज्यावेळेला तुम्ही समाजावरती आपल्या मुलांसारखं प्रेम करायला लागतं, आपल्या मुलीसारखं प्रेम करायला लागतं, असं जेव्हा प्रेम करायला लागतं ना, तेव्हा ते जेव्हा चुकतात ना, तेव्हा तुमच्या मनात एक विचार येतो, लहान आहेत ते, त्यांना कळत नाही. लक्षात ठेवा, ते लहान आहेत, त्यांना कळत नाही, त्यांना आपणच समजून घ्यायचं आहे. ही भावना तेव्हाच निर्माण होते की जेव्हा तुमचं मन हे बापाचं बनतं, हे आईचं बनतं. तुम्ही आईवडिलांसारखं जेव्हा समाजाकडे बघायला लागता तेव्हाच तुम्ही तसा विचार करू शकता. आणि म्हणून तुम्हाला जर क्षमा आणि शांती हे दोन्ही गोष्टी भोगायच्या असतील तर तुमचं मन हे आईचं, वडिलांचं असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्या समोर, आपल्या अवतीभोवती, आपल्या जवळ येणारा प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या हिताचा आपण विचार करायचा आहे. तो कसा वागतो आहे हा त्याचा भाग आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे. पण मी कसा वागायचं हे मी ठरवलेलं आहे. माझी जबाबदारी वडिलांची आहे, माझी जबाबदारी आईची आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. ते काय का करेना, ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. आणि म्हणून दयादक्ष योगी काय म्हणतात, दक्ष का तर विचारपूर्वक ठरवून दयेने वागायचं आहे. कारण विचारपूर्वक ठरवून जे आपण दया धारण करायची आपण ठरवतो तेव्हाच आपण क्षमा करू शकतो, तेव्हाच आपण शांती धारण करू शकतो, शांतता धारण करू शकतो. आणि म्हणून विचारपूर्वक दया धारण करणे आणि दयेच्या माध्यमातूनच शांती आणि क्षमा ह्या दोघांचा उपभोग घेणे. आणि हा दोघांचा उपभोग घेत असताना कसल्याही प्रकारचा गर्व न येता मर्यादा आपल्या सतत लक्षात ठेवून त्या मर्यादेत राहून आपण जगणे. आणि हे करत असताना ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही मर्यादा पाळायला सुरुवात करता, दया, शांती, नंतर क्षमा हे सगळं जेव्हा पाळायला सुरुवात करता तेव्हा आपोआपच तुम्ही वितरागी होता, म्हणजे वैराग्य तुमच्यात निर्माण होतं. वैराग्य म्हणजे काय, मला नको आहे. पण मला नको आहे म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा आहे का की तो उपाशी राहणार आहे, ह्याचा अर्थ असा आहे का की तो नग्न राहणार आहे, ह्याचा अर्थ असा आहे का की तो केस कापणार नाही, दाढी करणार नाही, घाणेरडं, असं काही त्याचा अर्थ नाही आहे. वितरागीचा अर्थ असा आहे की तो मर्यादा समजून घेणार आहे की माझ्याकरता किती आवश्यक आहे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं मला मिळतं आहे ना, त्यात मी आनंदी आहे.
मला जे आवश्यक आहे त्यातनं जे मिळतं आहे ना त्यात मी आनंदी आहे. आणि मला मिळतं आहे त्यात मी आनंद मानताच मी लोकांसाठी काय करू शकेन ह्याचाही मी विचार करणार आहे. म्हणजे माझी गरज पूर्ण होते आहे, ती गरज पूर्ण करणं गरजेचंच आहे. कारण मी जर विवाहित असेल तर मी, माझी बायको, मुलं यांच्या गरजा माझं पूर्ण करणं भाग आहे. पण ह्यांच्या गरजांपुरतं केल्यानंतर जर समजा अधिक माझ्या हातात काय आलं तर अधिक कोणी गरजू आहे का हे मी पाहीन, त्यांच्याही गरजा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अधिकाधिक लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करीन. आणि त्यातनं फक्त एखादी काय म्हणतात पैसा किंवा अधिकार ह्यांचा संग्रह करण्यापेक्षा, हे सगळं ताब्यात ठेवण्यापेक्षा हे अधिकाधिक लोकांना देण्याचा मी, अधिकाधिक लोकांना आनंद देण्याचा मी प्रयत्न करेन, हा त्याचा अर्थ आहे. वैराग्याचा अर्थ कित्येक वेळा लोकांना असं वाटतं की मी कपडे घालत नाही, किंवा मी कदान्न खातो, किंवा मी कसल्याही प्रकारचं सुख भोगत नाही, ह्याचा अर्थ मी वैराग्य आहे, असं नाही आहे. दारिद्र्य आणि वैराग्य यात फरक आहे. वैराग्य ही तुमची मनाची धारणा आहे, वैराग्य मनाची धारणा आहे. आणि मन जेव्हा ठरवतं की मला एका मर्यादेपर्यंत आवश्यक आहे तेवढंच मिळावं, ह्याच्या पलीकडे मला लोकांसाठी जगायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे, हे जेव्हा माणूस ठरवतो तेव्हा आपोआपच त्याची असणारी दुःख मर्यादेमध्ये येतात, त्याचे असणारे हितसंबंध पण मर्यादेमध्ये येतात. आणि तो जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडायला लागतो, अनेकांना आनंद द्यायला लागतो. आणि जसा तो सगळ्यांना आनंद द्यायला लागतो तसं आपोआपच क्षोभ आणि लोभ या दोन्ही गोष्टी त्याच्या मनातनं दूर होतात. कारण जसं तो मर्यादा पाळायला लागतो तर मर्यादा जो पाळतो त्याला लक्षात येतं की मी इथं थांबायचं, ह्याच्यापुढे मी अपेक्षा ठेवायची नाही. आणि जसं मर्यादा पाळणारा माणूस आपल्या मर्यादेमध्ये राहतो तसं आपोआपच तो दुसऱ्याला त्रासदायक होत नसल्यामुळं आपोआपच त्याचा क्षोभही होत नाही, कारण त्याचे वादावादीचा पुढे विषयच येत नाही आणि मिळत नाही, म्हणून चिडचिड पण होत नाही. हे सगळं जे घडतं ना हे कशामुळं, तर गर्व नसावा, विरक्ती असावी, क्षमा आणि शांती ठरवून धारण करावी, लोभ आणि क्षोभ हे त्याच्यामुळे दूर होतील. आणि त्यामुळे दैन्यवानं जगण्याची, दरिद्र्यासारखं किंवा वाईट अवस्थेत जगण्याची त्याच्यावरती वेळ कधीच येणार नाही. आणि म्हणूनच असा जो योगी राणा असेल, योग म्हणजे काय की अत्यंत योग्यरित्या केलेलं कर्म, असं जे असतं त्या कर्माला आपण योग असं म्हणतो. आणि म्हणून जो योगी आहे, असा जो योगी आहे तो ही सर्व लक्षणं धारण करणारा असेल असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. तेव्हा ज्याला योगीराज व्हायचं आहे, त्यांनी ही सगळी लक्षणं लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यानुसार आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ.